हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. मैत्रिणींनो, तुमची आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की अगदी छोट्या छोट्या बेसिक डिझाईनपासून मोठ्या डिझाईन इंचामध्ये कशा ड्रॉ करायच्या ते आम्हाला दाखवा. त्याचाच विचार करून आपण छोट्या डिझाईन्सपासून मोठ्या डिझाईन इंचामध्ये एकदम परफेक्ट मेजरमेंटसह कशा ड्रॉ करायच्या हे आपण स्टेप बाय शिकत आहोत. आणि आपली ऑनलाईन जी फ्री वूलन मॅटची सिरीज आहे त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि नवीन आपल्या मैत्रिणी ज्या ऑनलाईन बघून मॅट करायला शिकत आहे त्यांच्यासाठी माझी व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. कारण एकदम डिटेल्समध्ये मी मटेरियल काय लागतं यापासून त्या डिझाईन इंचामध्ये कशा ड्रॉ करायच्या हे डिटेल्समध्ये नेहमीच टाकत असते. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वस्तिकचे सर्व प्रकार एकाच व्हिडिओत बघणार आहोत. चला तर बघूया वूलन मॅटमध्ये स्वस्तिक ड्रॉ करण्यासाठी काय काय सामान लागतं आणि स्वस्तिक कसे बनवायचे. वूलन मॅट रांगोळ्यांसाठी आपल्याला लागतो कॅनव्हास पेपर, ऑर्डरसाठी करणार असेल तर रेक्झिन, पेन्सिल्स, सीझर, मेजरिंग टेप, B7000 ग्लू, ऑर्डरसाठी करणार असाल तर ग्लू गन, स्केल, इरेझर आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सुंदर सुंदर कलरमध्ये ऊन. चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण छोटे स्वस्तिक कसे ड्रॉ करायचे ते बघूया. डिझाईन क्रिएट करण्यासाठी 4.5 बाय 4.5 इंचाचा एक स्क्वेअर क्रिएट करून घ्यावा. त्यानंतर 1.5 इंचाची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चारी बाजूला मार्किंग करून घ्यावी. तुम्हाला जेवढे मोठे स्वस्तिक करायचे आहे तेवढ्या मापाचा स्क्वेअर घेऊन त्या मेजरमेंटचा 3रा हिस्साची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून तुम्हाला हवे तेवढे मोठे स्वस्तिक इझिली बनवू शकता. तुम्ही बघू शकता मी 1.5 बाय 1.5 इंचाची चारी बाजूला मार्किंग करून घेतलेली आहे. आता आतमध्ये सुद्धा 1.5 बाय 1.5 इंचाची मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घ्यावी. मैत्रिणींनो, घरी बसल्या बसल्या काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा या दृष्टिकोनाने आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्यासाठी ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन कुठलेही व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1.5 इंचाची मार्किंग करून झाली की आपला जो स्क्वेअर आहे तो कट करून घ्यावा, म्हणजे आपली डिझाईन फॉरचे वूल लावण्यासाठी रेडी होईल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 4.5 इंचाचा स्क्वेअर करून 1.5 इंचाची मार्किंग करून आतमध्ये सुद्धा 1.5 इंचाच्या लाईन्स ड्रॉ करून स्वस्तिकसाठी मार्किंग करून घेतलेली आहे. मार्किंग करून झाली की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आधी लाईट ग्रीन कलरची बॉर्डर मी करून घेत आहे. किंवा तुमच्याकडे अवेलेबल असलेले डेकोरेशनचे मटेरियल लावून डिझाईनला डेकोरेशन करू शकता. किंवा कॅन्डल होल्डर लावून तुम्ही हे कॅन्डल होल्डर म्हणून किंवा दिवा होल्डर म्हणून सुद्धा ही डिझाईन्स वापरू शकता. रेडी झाल्यानंतर जरी छोटी वाटत असली तरी अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असे हे स्वस्तिक दिसते. तर दिवाळीसाठी तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण स्वस्तिकचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी मी 8 बाय 8 इंचाच्या 2 लाईन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ड्रॉ करून घेतलेल्या आहेत.
नंतर त्या लाईन्सचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिडल काढून चारी बाजूला लाईन ड्रॉ करून घेतले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर 1-1 इंचावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून लाईन्स ड्रॉ करून घ्याव्यात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुन्हा 1-1 इंचावर मार्किंग करून लाईन्स जॉईन करून घ्याव्यात. मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही 2 कलरमध्ये स्वस्तिक क्रिएट करू शकता किंवा एका कॉन्ट्रास्ट कलरची पूर्ण स्वस्तिकला बॉर्डर करून नंतर तुम्ही 2 कुठलेही सुंदरसे असे कलर घेऊन बाजूला जी इमेज दाखवली आहे त्याप्रमाणे सुद्धा स्वस्तिक क्रिएट करू शकता. मी इथे फक्त 2 कलरचा वापर करून स्वस्तिक क्रिएट केलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या रंगसंगतीचा वापर करून सुंदरसे असे स्वस्तिक तयार करू शकता. आणि स्वस्तिक तयार करताना मी जिथे क्रॉस मारले आहे तिथे बॉर्डर करताना ऊल लावू नये.
फ्रेंड्स, आता आपली इथे सुंदरशी स्वस्तिकची दुसरी डिझाईन क्रिएट झालेली आहे. आता तिसरी स्वस्तिकची डिझाईन कशी ड्रॉ करायची ते आपण बघूयात. त्यासाठी मी 12 बाय 12 इंचाचा एक बॉक्स व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे क्रिएट करून घेतला आहे. बॉक्स क्रिएट करून झाला की त्याचा मिडल काढून चारी बाजूला मार्किंग करून घ्यावी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मार्किंग करून झाली की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाईन्स ड्रॉ करून घ्याव्यात. लाईन्स ड्रॉ करून झाल्या की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुन्हा मिडल काढून स्वस्तिकसाठी 2-2 इंचाची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून स्वस्तिकची डिझाईन क्रिएट करून घ्यावी. डिझाईन क्रिएट करून झाले की त्याला आपल्या आवडत्या ऊलने ऊल लावून घ्यावी. आहे की नाही सोपी पद्धत? तर मैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला स्वस्तिकचे जवळजवळ सर्वच प्रकार एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघत बसण्याची गरज नाही आणि या टेक्निकचा यूज करून तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्वस्तिक बनवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
तर मैत्रिणींनो, स्वस्तिकचे सगळे प्रकार एकाच व्हिडिओत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावर अभिप्राय जरूर द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन क्रिएशनसह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त राहा, मस्त खा, नवनवीन क्रिएशन करा आणि नुसते क्रिएशन करू नका तर सेलिंग करून नफाही कमवा. बाय बाय. हॅपी दिवाळी टू ऑल.